हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? रोज डब्याला काय भाजी द्यायची हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय. पाणी असं उकळायला ठेवलंय, त्यात शेवगा चिरून घालून घ्यायचा आणि थोडं मीठ घालून घ्यायचं. शेवगा जास्त पण शिजवायचा नाही, फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे, कारण नंतर पण भाजीत जास्त शिजतो ना, मग गाळ होतो खूपच. एवढाच शिजवून घेतलेला आहे उकळी काढण्यापुरता. आता ग्रेव्ही करून घेऊया. त्यासाठी तेल घेतलेलं आहे 2 चमचे आणि खोबरं घातलेलं आहे इथं, वाळलं खोबरं 1 मिनिटं म्हणजे लालसर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे इथं. 1 टमाटा घातलेला आहे, लाल टोमॅटो. आता त्यात मीठ घालायचं आहे म्हणजे टमाटे लवकर भाजले जातात. आता कोथिंबीर घातली आहे भरपूर, कारण आपण कांदा लसूण काहीच वापरत नाही आहे ना, म्हणून ग्रेव्हीसाठी कोथिंबीर घातलेली आहे. आणि शेंगदाणे घातलेले आहेत इथं मी, थोडे भाजके शेंगदाणेच आहेत. ते पण सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही काय होते, घट्ट होते. आता सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता परत कढईत तेल घातलेलं आहे 2 चमचे, जिरे आणि मोहरी घातलेले आहे, हिंग घातलेलं आहे आणि आपण ग्रेव्ही करून घेतली ना बारीक अशी, ती घालून घ्यायची आहे आणि ती चांगली तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायची आहे. खमंग लागते बरं का भाजी, तुम्ही खाल्ली आहे का? आणि कांदा लसूण न घालता सुद्धा एवढी टेस्टी लागते. आता हळद घालायची आहे 1/2 चमचा आणि 2 चमचे काळं तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हेल्दी सुद्धा होते, शेवगा खाल्ल्याने मुलांना चांगलं असतं. आपण सगळं पहिला सुद्धा भाजून घेतलेलं आहे ना, त्यामुळे तेल लगेच सुटलेलं आहे. 2च मिनटं भाजलेलं आहे मी इथं. आता गरम पाणी, आपण शेवगा शिजवलेलं पाणी होतं ना, तेच घालून घ्यायचं आहे. चांगलं असतं ते, पण हेल्दी असतं. तेच उकळून मी इथं घालून घेतलेलं आहे. आता हळूहळू पाणी घालून घेतलेलं आहे सगळं. खूप म्हणजे खूपच छान लागते. आता पाणी पण सगळं उकळतं, कारण आपण गरम पाणी करून घातलेलं आहे ना. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटातच पाणी उकळलेलं आहे. गूळ घालायचं आहे यात, जरा आंबट गोड चवीला खूप छान लागते भाजी. आता शेवगा घालून घ्यायचा आहे. मीठ मात्र बघून घालायचं आहे, कारण आपण शेवगा शिजवताना पण मीठ घातलं आहे आणि टमाट्यात पण मीठ घातलं आहे, म्हणून मी इथं मीठ बघूनच घातलेलं आहे. आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी, घट्ट झालेली भाजी वाटतच नाही आपण यात कांदा नाही वापरलेला. भाजी तयार आहे, गॅस बंद करूया. मग आज डब्याला कोणती भाजी करायची? 2 चमचे तेल घातलंय, जिरे मोहरी घातलंय, कढीपत्ता घातलाय, मेथी अशी बारीक चिरून घेतली आणि डाळ मूग डाळ आहे 10 मिनिट भिजवून ठेवलेली होती, ती घालायची आहे. आणि लसूण वगैरे घातलेला नाही आहे. तिखट घालायचं 2 चमचे, कारळचा कूट आहे, मीठ घालायचं चवीनुसार. कारळचा कूट केलेली मी रेसिपी दाखवलेली आहे. 5 मिनिटं शिजवून घेतलेली आहे. जास्त वेळ पण शिजायला लागत नाही, आपण भिजवून ठेवलेली ना. आता मेथी घालून घ्यायची आहे. मेथी घातल्यावर जास्त वेळ शिजवायचं नसतं, कडू होते. फक्त 5 मिनिटात मेथी तयार आहे. रोज डब्याला काय भाजी करायची ते तुम्हाला पण सुचत नाही आहे. मग 2 चमचे तेल घालायचं, जिरे मोहरी घालायचा, कढीपत्ता घालायचा, हिंग घालायचं, कच्चे टमाटे असे मोठे मोठे चिरून घेतलेत, 1/2 चमचा हळद घालायचे, 3 चमचे तिखट घालायचं, मीठ घालायचं 1 चमचा भरून, 1 चमचा गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यामुळे 2 चमचे भरून शेंगाचा कूट घालायचा. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त टोमॅटोची भाजी तयार आहे. तेवढं खा आणि सबस्क्राईब करा. सगळेजण बोटं चाटून खातील. 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे, जिरे घालायचे आहेत, मोहरी घालायचे आहेत, कढीपत्ता घालायचा आहे. दोडका असा बारीक चिरून घेतलेला आहे, उभा उभा, म्हणजे तो लवकर शिजतो. दोडका घालून घ्यायचा आहे. मी पोळीसाठी करत आहे म्हणून लसूण कांदा काय घातलेला नाही आहे. पोळी करताना ही भाजी केली तर मस्तच लागते. आता दोडका घालून घेतला आहे. आता 1 मिनिट याला परतून घ्यायचं तेलामध्ये, म्हणजे तो लवकर वाफतो. आणि आपण बारीक पातळ फोडी केलेल्या आहेत, त्यामुळे लवकरच भाजी होणार. गडबडीच्या वेळी आपण पटकन अशी डब्यासाठी पण भाजी करून देऊ शकतो, मस्तच होणार. दोडका परतून घेतलेला आहे. आता तिखट मीठ घालूया. हळद घालायचे 1/2 चमचे. आता काळं तिखट आहे. काळं तिखटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कलर पण छान येतो याच्याने आणि चव पण छान येते. मिक्स करून घ्यायचं सगळं. आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. कमी तेल आणि शेंगाचा कूटमध्ये भाजी तयार होते, चमचमीतच होते. आता याला वाफू द्यायचं आहे थोडा वेळ. भाजी बघा 2 मिनिटातच शिजलेली आहे. काय झालं, आज जरा उठायला उशीरच झाला, म्हणून तेल 2 चमचे घातलं, जिरे मोहरी घातला, कढीपत्ता घातला आणि डाळ 5 मिनिटं भिजवून डाळ मूग डाळ पण घालून घेतली. तिखट मीठ घातलं, हळद घातली, 2 चमचे कारळचा कूट घातला, मीठ घातलं चवीनुसार आणि डाळ चांगली शिजवून घेतली. मस्त लागते बरं का भाजी. मुगाची भाजी करून मूग डाळीची 5 मिनिटात फक्त तयार केली आणि डब्याला घालून दिली. मग करताय ना?
तुम्हाला पण हाच प्रश्न पडलाय, वेगवेगळ्या रोज डब्याला काय भाज्या करायच्या. मग अशी बीन्स घेतलेली आहे आणि डाळ 10 मिनटं भिजवून ठेवलेली आहे. आता तेल घातलंय, जिरे आणि मोहरी घालायचं, हिंग घालायचं, बीन्स घालून घ्यायचे आणि 2 मिनटं तेलात चांगले भाजून घ्यायचे. आता वर झाकून ठेवलं ना, त्याच प्लेटवर डाळ ठेवायची, म्हणजे मूग डाळ लवकर शिजते. आयडिया भारी आहे ना, तसं करून बघा. तिखट घालायचं आता 2 चमचे, हळद घालायचं, मीठ घालायचं, डाळ घालून घ्यायची, चांगली मिक्स करून घ्यायची. शेंगाचा कूट घालायचा 1 चमचा. वर पाणी ठेवायचं, गरम पाणी थोडं ओतून घ्यायचं. मग 5 ते 10 मिनटात भाजी तयार होते. उठायला उशीर झाला आणि डब्याला लवकर भाजी पाहिजे असली तरी लवकर तयार होते. आता कोणती भाजी करायची. तेल घातले 2 चमचे, जिरे आणि मोहरी घालायचे, कढीपत्ता घालायचा आहे, हिंग घालायचं आहे, हिरवी मिरची घालायची आहे, मिरची जरा भाजून घ्यायची आहे, हळद घालायची आहे 1/2 चमचा, ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता कोबी घालून घ्यायची आहे, मीठ घालायचं कोबीवर आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगाचा कूट घालायचा आहे 2 चमचे. कोबीची भाजी फक्त 5 मिनटातच तयार होते, वाफायला पण वेळ लागत नाही. सगळं चांगलं मिक्स केल्यावर झाकून ठेवायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे. फक्त 5 मिनटातच कोबीची भाजी तयार आहे. मग 7 प्रकारच्या 7 भाज्या डब्याला आपण करून दाखवलेल्या आहेत. चला मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगाल तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या ते.